तुझा मी केला फक्त बोला मी मास्तर ठेव गंगाला विद्यार्थी राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक ग्रुप नंबर 5 कम्युनिटी लीडर्स आपल्या समोर सादर करीत आहोत पथनाट्य. काय पथनाट्य? काय पथनाट्य? पथनाट्याचा विषय आहे व्यसनमुक्ती. काय व्यसनमुक्ती? काय व्यसनमुक्ती? बघा 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 नाटक बघा, बघा 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 नाटक बघा, आई बघा नाटक बघा, मॅडम बघा नाटक बघा, अरे बघा नाटक बघा, सगळं सर नाटक बघा, बघा बघा नाटक बघा. नमस्कार, आम्ही तुमच्यासोबत सादर करत आहोत दृश्य पहिली. अरे भावा कुठे चालला? काय नाही, आत्ताच जेवण करून आलोय. जेवण करून आला? अरे मी आत्ताच जेवण केलं. अरे मला जेवण झालं का पहिलं तंबाखू खायला लागायचं. अरे माझा बी तेच विषय, मला बी तेच लागायचं पहिलं जेवण का. अरे माझ्याकडे तंबाखू आहे पण तुला नाही तर दुकानातून घेऊन ये. अरे माझ्याकडे आहे ते तू ना, दे की म्हणून. मला बी ते केडा तुला तू ना. 2 महिन्यानंतर अरे भावा अरे काय झालं तुला? अरे काय नाही, तंबाखूने माझ्या जीवनात वाट लागली. तंबाखूने जीवनाची वाढ झाली? अरे काय नाही, कॅन्सर झालं मला तंबाखूने. कॅन्सर? तंबाखूने कॅन्सर पण होतो का? हो, तू पण ना राजम तंबाखू बरं देतो ते तंबाखू फेकून मग. दे सोडून दे. पाहिलं ना मंडळी, आपण जर तंबाखूचे व्यसन केले तर काय होऊ शकते. काय आदर्श घेईल आपली समोरची पिढी. त्यामुळे तंबाखूचे व्यसन करू नका. दृश्य नंबर 2. अरे पोरी, ही कोण आहे? कोणाची पोरगी आहे? अगं बया, तिथं गंगेची पोरगी आहे ना. ती काय सिगरेट फुकायला लागली काय? जाऊन राहिला तिथं तर. अयो त्याला सांगायला लागेल. चल चल चल. अरे राम्या पुढे चालला सरला अरे काय भावा तुला कसं काय विसरू शकतो? अरे भावा आपलं लग्न जमलंय. कधी ती गंगेची मुलगी नाही का, तिच्यासोबत आपलं लग्न जमलंय भावा. कधी आहे लग्न आता 2 दिवसानंतर लग्न आहे. हे बरं का? हा नक्की नक्की शेतात जायचंय मला पाणी करायला. अरे पोरा पोरा, ते गंगे राहणार आहे तो. ते गंगेचं. गंगेच्या पोरी सोबत तिचं लग्न जमलंय. हा मी तू. अरे ती तिकडे सिगरेट पित होती. मग हे खरं बोलतो का? हा रस्त्यानी सिगरेट पित पित वाटलं चालली होती. तुझं. दारू बी पित असन काय माहिती. बाबू मी नाही करणार भाऊ तुझ्यासोबत लग्न. मला आपल्या आयुष्याचं वाटू करून नाही घ्यायचं. बघितलं का मंडळी, आजकालच्या तरुण मुली सिगरेट या व्यसनाचे आहारी जाऊन आपले आयुष्य बर्बाद करून घेत आहेत. आपण आतापर्यंत फक्त मुलांना व्यसन करताना बघितलं होतं. आता मुली पण असेच जर चालत असले तर आपली समोरची पिढी काय आदर्श घेणार आहे. चला तर मंडळी पाहूया दृश्य 3. काय सांगते कुठेस तू? काय रे काय मध्यमच लय दमत आहे माणूस का? आज तर काय नियोजन काय रे? आज तुला माहिती नाही? नाही ना राव, माहित नाही मला. खरंच माहिती नाही? नाही नाही. अरे आज 1 डिसेंबर 31. हा मग काय करू काहीतरी आज नियोजन करावंच लागतं. कसं करायचं? माझ्याकडे आज माल नाही. तू आण माल, मी आणतो चकना. दोघच का पण? आण सर सोबतीले का आपल्याला घेऊन येतो. ये लवकर लवकर ये. अरे एवढा टाइम असतो का? जर माणसाला खाणे तुमची बघ मला नाही करायचं असं बघा तुम्ही. मी एकटा जात होतो ना. हॉटेलवाल्यासोबत भांडण करीत याचा याला कळत नाही. तुला माहिती आहे ना? चल लवकर टाइम होतो मला. लवकर लवकर अच्छा इकडे इकडे खडे बघा. लवकर अरे लवकर बाई समोर आलोय आलं कळलं पाहिजे लवकर. याला नव्हती तुला माहित नाही कसं बावट आहे. याला हा तू ध्यानच नाही काय करतो. आणि 1 डिसेंबर बायकोला म्हणलो आज शेवट मग 1 डिसेंबरला नाही घेणार. रोजचीच बंद 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 कर ग पारू. 1 डिसेंबरला सोडीन मी दारू. ले बेटा ले बेटा ले बेटा.
जुम बराबर जुम शराबी जुम बराबर जुम बराबर जुम शराबी जुम बराबर जुम. पाहिलं ना मंडळी, दारू पेल्याने काय होते. त्यामुळे दारूचे व्यसन करू नका, व्यसन सोडा, आरोग्य जपा. आपणच जर असं मोबाईलचा वापर कमी तर पाहिले ना तुम्ही, दारू पिल्याने आपल्या शरीरावर किती वाईट परिणाम होतो. लिव्हर खराब होणे, कॅन्सर व मेंदूवर परिणाम होणे असे वाईट परिणाम दारू पिल्याने होतात. दारूमुळे किती घरं उद्ध्वस्त झाले. त्यामुळे दारूचे व्यसन करणे हे अतिशय चुकीचे आहे. मोबाईलचा धन्यवाद.